शिंदे फडणवीस यांच्यात विसंवाद आहे. शिंदे मनाने कोलमडलेले आहेत. संजय राऊत यांनी हा नवा गौप्यस्फोट केला. त्यानंतर चर्चा सुरू झाल्यात. महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे संजय राऊत यांनी त्यांच्या सामनातील रोखठोक या सदरातून खळबळजनक गौप्यस्फोट केलाय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये विसंवाद आहे. एकनाथ शिंदे यांना दिलेले सत्तेचं वचन भाजपानं न पाळल्यामुळे शिंदे हे स्वतःला अपमानित केल्याच्या दुःखातून बाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिंदे आणि फडणवीस यांची तोंडे दोन दिशांना होती. आता फडणवीस त्याचं उट्टे काढत आहेत. आता शिंदे यांच्या हातात काहीच राहिलं नाही. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सध्या फारसं चांगले संबंध राहिले नसल्याचं राऊत यांनी त्यांच्या लेखात म्हटलंय. याच लेखात राऊत यांनी एकनाथ शिंदेंच्या आमदारांसोबतचा विमानातील संवाद हा सांगितलाय. राऊत यांनी मुख्यमंत्री पद पुन्हा मिळालं नाही याच दुखवट्यात शिंदे अजून आहेत काय असा सवाल आमदारांना विचारला. त्यानंतर आमदारांनी ते त्याच्याही पलीकडच्या समाधी अवस्थेमध्ये पोहोचलेत, शून्यात गेलेत असं म्हटलंय, असं राऊत यांनी रोखठोकमध्ये लिहिलंय. तर शिंदे यांना धक्का बसला आहे काय असा सवाल संजय राऊत यांनी या आमदारांना विचारला. त्यानंतर या आमदारांनी ते मनानं कोलमडले आहेत असं म्हटलंय. यावर संजय राऊत यांनी काय झालं असं म्हटलं. यावर या आमदारांनी यावर सुद्धा उत्तर दिलंय. निवडणुका तुमच्याच नेतृत्वाखाली लढू आणि 2024 नंतरही पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री असाल, चिंता करू नका असं आश्वासन दिलं होतं असं आमदारांनी म्हटलंय. हे सर्व रोखठोक या सदरामध्ये लिहिलं गेलंय. निवडणुकीमध्ये सरळ हस्तानं खर्च करा असं शहांनी सांगितलं होतं. त्यानुसार शिंदे यांनी प्रचंड पैसा निवडणुकीमध्ये टाकला, पण शहा यांनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही. आपली फसवणूक झाली आहे असं शिंदे यांना वाटतंय. शिंदे आणि त्यांच्या लोकांचे फोन टॅप केले जात आहेत. शिंदे यांची पूर्ती कोंडी झाली आहे असं आमदारांनी म्हटलंय. हे संपूर्ण रोखठोक या सामनाच्या सदरात संजय राऊत यांनी लिहिलंय. महायुती सरकारकडे बहुमत असतानाही ते अस्थिर आहे. त्यांच्यात आपापसात बेबनाव असल्याचा दावा राऊत यांनी केलाय. मला विधानसभा 2024 नंतर सुद्धा आपणच मुख्यमंत्री राहणार आहात हे सांगितल्यामुळेच मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. हे त्यांचं स्वतःचं म्हणणं आहे की नाही त्यांना जाऊन विचारा. मी खोटं बोलत नाही. आणि काल निवडणुका झाल्यावर एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला केलं. ठीक आहे, काही मंत्रिपद दिली, काही महत्वाची खाती दिली, उपमुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदेचा जर आपण चेहरा पाहिला असेल, ज्याला तुम्ही बॉडी लँग्वेज म्हणता, त्यांचा वावर म्हणतो, तो पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ते अजूनही शून्यात आहेत किंवा गुंगीत आहेत. काही धक्क्यातून ते सावरलेले नाही. तर संजय राऊत यांनी आता अस्वस्थ असलेला शिंदे गटही फुटीच्या तयारीमध्ये असल्याचं सांगत शिवसेनेत संशयाचं वातावरण निर्माण करण्याची राजकीय खेळी ही खेळली आहे. जो फोकस, जो झोत त्यांच्यावर होता मुख्यमंत्री म्हणून, तो गेला. आता लोक त्यांच्याकडे जात नाहीत. लोक जातात ते फक्त पैसे मागायला जातात. त्यांच्याकडे पैसे आहेत. यापुढलं त्यांचं राजकारण पैसा आणि सत्ता जे आहे त्याच्यावरच चालेल. आणि त्यांच्याच आमदारामध्ये चलबिचल आहे की नाही तुम्ही प्रत्येकाला जाऊन विचारा. मी कशाला सांगायला पाहिजे. त्यातल्या एका मोठ्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचे नियंत्रण आहे पूर्णपणे. शिंदे गटातल्या किमान 20 ते 25 आमदारांच्या गटावर देवेंद्र फडणवीस यांचं पूर्ण नियंत्रण आहे. कारण हे 20-25 लोक जे आहेत हे देवेंद्र फडणवीस किंवा अमित शहा यांच्या सांगण्यावरून सुरतला गेले. तर संजय राऊत यांच्या शिवसेनेबाबतच्या दाव्यावर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनीही तशीच री ओढली आहे. सामनातून रोखठोक लिहिलेलं आहे मान्य संजय राऊत साहेबांनी. आणि याच्यात आताचं जे या महाराष्ट्रातलं सरकार आहे त्या सरकारमधील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही यांच्यातील संवाद विसंवाद याला कारण आणि येणार काय याचं काय होऊ शकतं अशा पद्धतीचं भाकीत व्यक्त केलेलं आहे. आणि मला असं वाटतं रोखठोक आतापर्यंत ज्या ज्या पद्धतीनं लिहिले गेलेले आहेत जर ते बघितलं तर त्यातल्या बऱ्याच नव्हे तर सगळ्याच बाबी राजकीयदृष्ट्या खऱ्या ठरत आलेल्या आहेत. त्यामुळे रोखठोक आपण सिरियसली घेतलंच पाहिजे. ठाकरे गटाचे खासदार
राऊत आणि आमदार दानवे यांच्या या वक्तव्याचा भाजपाचे नेते नितेश राणे यांनी चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे. महायुतीमध्ये आणि शिवसेनेमध्ये अंतर्गत असलेल्या असंतोषाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या संशयाच्या राजकीय खेळीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून सातत्यानं एकनाथ शिंदे यांना डिवचून त्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न संजय राऊत करत असतात. आता या नव्या दाव्यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचा धुरळा हा उडणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र.